Hello my dear students, from last few videos under the heading structure of atom we discussed about the various theories explaining the structure of atom proposed by various scientists. Like we discussed about Dalton's atomic theory, then we discussed about Thomson's atomic model. After that, we discuss about Rutherford's scattering experiment of alpha particles and Rutherford's atomic model. And now it's time to discuss the another theory of atom or another model of atoms which is proposed by a great scientist, that is Niels Bohr. So our today's topic is Niels Bohr's atomic model or Bohr's atomic model. Bohr proposed this theory in 1930. आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. वेगवेगळे जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण डिस्कस केले लास्ट काही प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये अंडर द हेडिंग स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यामध्ये डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, हे वेगवेगळे स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे आहेत ते आपण स्टडी केले. सो यामध्ये जी ॲडव्हान्स थेअरी आहे किंवा एक ॲडव्हान्स तिथे स्ट्रक्चर जे आहे इन केस ऑफ ॲटम ते एक्सप्लेन केलेलं आहे निल्स बोरने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये किंवा त्याच्या ॲटॉमिक थेअरीमध्ये. ते काय आहे ते आज आपण जे आहे ते डिस्कस करणार आहे. सो आता जो टॉपिक आहे तो आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर्स ॲटॉमिक मॉडेल ही जी थेअरी आहे ऍक्च्युली ही कशाबद्दल आहे तर या आधीच्या ज्या थेअरीज होत्या दॅट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम, दॅट मीन्स ॲटम जो आहे तो स्पेरिकल इन शेप आहे हे डिस्क्राईब करणाऱ्या त्या थेअरीज होत्या. आणि त्यामध्ये रुदरफोर्ड ॲटॉमिक थेअरी थोडीशी ॲडव्हान्स थेअरी होती आणि तिथे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स याबद्दल जे आहे ते थोडं एक्सप्लेनेशन जे आहे ते तिथे आलं. बट इन केस ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी अँड थॉम्सन्स ॲटॉमिक थेअरी आपण म्हणू शकतो की त्या प्रायमरी ॲटॉमिक स्ट्रक्चर जे होतं ते तिथे एक्सप्लेन करत होत्या. निल्स बोरने जे आहे पर्टिक्युलरली त्याच्या थेअरीमध्ये जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे अबाउट निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ऑर इलेक्ट्रॉन्स, हाऊ दे आर प्लेस इन ॲटम. ॲटम मध्ये त्यांची प्लेसिंग जी आहे ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपल्याला कुठे मिळेल तर फर्स्ट टाइम इट इज एक्सप्लेन इन द ॲटॉमिक मॉडेल विच इज प्रपोज्ड बाय निल्स बोर. सो निल्स बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे एक इम्पॉर्टंट ॲटॉमिक थेअरी आहे जी आपल्याला पाहायची आहे वन बाय वन. त्यामधील इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. सो first postulate, atom has nucleus where all protons and neutrons are present. पहिला postulate निल्स बोरने काय सांगितलं की atom जो आहे which is spherical in shape, it is also explained by Niels Bohr. Atom is a spherical in shape and it has nucleus which is present in the center. आणि त्या सेंटर ऑफ द न्यूक्लियस मध्ये काय आहे तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. देयर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दिस इज फर्स्ट टाइम एक्सप्लेन बाय एनी सायंटिस्ट इन इट्स ॲटॉमिक मॉडेल. सो निल्स बोर जो आहे हा तिथे असा सायंटिस्ट होता ज्याने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये फर्स्ट टाइम तिथे सांगितलं की न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स and neutron, that means neutral in charge particles जे आहेत ते प्रेझेंट असतात. सोबत त्यांनी काय सांगितलं तर अबाउट द साइज ऑफ द न्यूक्लियस. द साइज ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल. इट इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ द ॲटम. सो साइज कशी आहे तर इट इज व्हेरी स्मॉल, जे रुदरफोर्डने सुद्धा त्याच्या थेअरीमध्ये सांगितलं होतं. त्याच बेसिसवर थॉम्सनने काय सांगितलं की ॲटम हॅज न्यूक्लियस वेअर ऑल प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट अँड दॅट न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल इन साइज विच इज प्लेस्ड इन द सेंटर ऑफ द ॲटम.
The nucleus is placed in the center of the atom. This is called nucleus, which is present at the center of the atom. So this is first postulate of Niels Bohr. What is that? Atom has nucleus where all protons, positively charged particles, and neutrons, that is neutral in charge particle, are present. The size of the nucleus is very small as compared to the size of the atom, and it is present at the center of the atom. ॲटमच्या सेंटर मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. हे सुद्धा त्यांनी तिथे जे आहे आपल्या थेअरी मध्ये जे आहे ते सांगितलं. आणि सेकंड पोस्ट्युलेट ऑफ दिस थेअरी इज निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. सेकंड पोस्ट्युलेट मध्ये त्यांनी काय सांगितलं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते रिव्हॉल्व अराउंड दॅट न्यूक्लियस. They revolve around that nucleus. कशा प्रकारे रिव्हॉल्व करतात तर लाईक प्लॅनेट्स, जसे प्लॅनेट्स अराउंड द सन रिव्हॉल्व करतात इन सोलर सिस्टीम, त्याप्रमाणेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते अराउंड द न्यूक्लियस. These are negatively charged particles. They revolve around the nucleus like a planet revolve around the sun in the solar system. That means Niels Bohr revolution of electron जे आहे ते कंपेअर केलं कशासोबत तर सोलर सिस्टीम सोबत. तिथे कंपेअर केलं प्लॅनेट्स जसे रिव्हॉल्व करतात अराउंड दी सन त्याच्यासोबत कंपॅरिझन जे आहे त्याच्या सेकंड पोस्ट्युलेट मध्ये जे आहे ते तिथे केलेलं आहे. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस in the same way as the planets revolve around the sun. The path of electron is circular. इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व करत आहेत ज्या पाथ मध्ये ते पाथ कसे आहेत तर सर्क्युलर पाथ आहेत. सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते अराउंड दी न्यूक्लियस जे आहेत ते तिथे रिव्हॉल्व करतात. हे तिथे त्यांनी सांगितलं, विच इज फर्स्ट टाइम एक्सप्लेन इन एनी ॲटॉमिक थिअरी. याच्या आधीच्या थिअरीज मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे रिव्हॉल्व करतात हे स्पेसिफिकली तिथे मेन्शन नव्हतं, किंवा रुदरफोर्डने तो प्रयत्न केला होता पण त्याला ते प्रूव्ह करता आलं नाही तिथे. बट नील्स बोहरने अबाउट द पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम जे आहे ते व्हेरी वेल एक्सप्लेनेशन जे आहे ते तिथे दिलं. देन द अट्रॅक्शन फोर्स like Coulombic or electrostatic force between the nucleus and the electron is equal to the centrifugal force on the electron. त्यांनी त्याच्या सेकंड पोस्ट्युलेट मध्ये ऍडिशनल पॉइंट काय सांगितलं की जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण कुलम्बिक फोर्स म्हणतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपण तिथे म्हणू शकतो. कशामध्ये तर इन बिटवीन द न्यूक्लियस which is positively charged nucleus and the electrons. हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा कुलम्बिक फोर्स जो आहे तो कशाच्या इक्वल आहे तर इट इज इक्वल टू द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन द इलेक्ट्रॉन. These electrons revolve around the nucleus which is present in the center of the atom. So here, the attraction force that is Coulombic force or electrostatic force between the nucleus and the electron is equal to the centrifugal force on the electron. नील्स बोहरने त्याच्या सेकंड पोस्ट्युलेट मध्ये काय सांगितलं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आपण एक सर्क्युलर पाथ जो आहे तो तिथे डिस्प्ले करू. सो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ऍक्च्युअली विच मूव्स अराउंड द न्यूक्लियस इन ए सर्क्युलर पाथ. एका सर्क्युलर पाथ मध्ये जे ते मूव्ह करत आहे दिस हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ the force of attraction in between the electrons. Electrons means
These are electrons, that is negatively charged particles, and the nucleus which is positive in charge. Nucleus कसा आहे तर पॉझिटिव्ह इन चार्ज. सो यांच्यामध्ये जे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते जे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इट इज इक्वल टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स मीन्स सच टाइप ऑफ फोर्सेस जे कुठल्याही ऑब्जेक्टला जे आहे ते सेंटर पासून दे मूव्ह अवे दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अवे फ्रॉम दिस सेंटर. असे जे काही फोर्सेस आहेत त्यांना आपण सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सेस जे आहे ते तिथे आपण म्हणतो. सो हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, so this is centrifugal force जो circular path वर any point वर tangentially, that means at the angle of 90 degree कुठल्याही पार्टिकलला जो आहे तो तिथे अवे फ्रॉम द सेंटर जो आहे तो मूव्ह करायला तिथे मदत करतो. सेंटर पासून दूर जाण्यासाठी, सर्क्युलर पाथ पासून बाहेर जाण्यासाठी जो फोर्स तिथे अप्लाय होतो मेनली, तो फोर्स जो आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स तिथे असतो. आणि न्यूक्लियस मध्ये काय तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. सर्क्युलर पाथवर कुठले पार्टिकल्स आहेत तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो किंवा कुलंबिक फोर्सेस म्हणतो, तर हे जे कुलंबिक फोर्सेस आहेत, कुलंबिक फोर्स और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, that is equal to the centrifugal force. That is equal to the centrifugal force. So only because of centrifugal force is equal to the Coulombic force, these electrons are able to move around the nucleus in a circular path. Electrostatic force of attraction न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये जे आहे ते, ज्याला आपण कुलंबिक फोर्स सुद्धा म्हणतो, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जो नेहमी त्या पार्टिकलला सेंटर पासून दूर नेण्याचा जो प्रयत्न करणारा जो काही फोर्स आहे तो, दोन्हीही इक्वल आहेत. आणि ते इक्वल आहे म्हणूनच तो इलेक्ट्रॉन जो आहे तो एका सर्क्युलर पाथ मध्ये जो आहे तो तिथे मूव्ह करतो. अदरवाइज हे जर अनइक्वल असते, सपोज सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन कुलंबिक फोर्स, अशी जर कंडिशन तिथे झाली तर त्या केसेस मध्ये हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या सर्क्युलर पाथ पासून जो आहे तो मूव्ह होऊन तिथे जो आहे तो तिथे मूव्ह होणार. आणि मूव्ह झाला म्हणजेच काय होणार तिथे, तर तो त्या सर्क्युलर पाथ मध्ये राहणार. सो सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करत आहेत अराउंड द न्यूक्लियस इन द ॲटम. दिस हॅपन्स ओनली बिकॉज दिस कुलंबिक और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. किंवा अनदर वे त्याला आपण म्हणू शकतो की द अट्रॅक्शन फोर्स टुवर्ड्स द न्यूक्लियस, हा जो अट्रॅक्शन फोर्स आहे म्हणजे कुलंबिक फोर्स टुवर्ड द न्यूक्लियस इज इक्वल टू द सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द न्यूक्लियस, इज इक्वल टू द सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द न्यूक्लियस. दिस इज आवर सेकंड पोस्टुलेट ऑफ Bohr's atomic model. Now the third postulate of Bohr's atomic model. थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये बोरने ऍक्च्युली काय सांगितलं तिथे, तर जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ मध्ये, तर सर्क्युलर पाथ आर नोन ॲज ऑर्बिट्स, किंवा त्या सर्क्युलर पाथला जे आहे ते आपण ऑर्बिट म्हणतो किंवा शेल्स म्हणतो. तर जे इलेक्ट्रॉन्स तिथे रिव्हॉल्व करत आहेत ते कुठल्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात किंवा कुठल्या कंडिशन मध्ये ते पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये जे आहे ते रिव्हॉल्व करतात, ते एक्सप्लेनेशन जे आहे ते निल्स बोरनी जे आहे त्याच्या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये जे आहे ते तिथे दिलेलं आहे. दॅट इज इलेक्ट्रॉन्स कॅन रिव्हॉल्व only in those orbits in which
Angular momentum of electron is integral multiple of h by twice pi. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कुठल्या ऑर्बिट मध्ये जे आहे ते रिव्हॉल्व करतील, तर ते त्याच ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतील. कुठल्या ऑर्बिट मध्ये ते रिव्हॉल्व करणार आहे, तर इन विच अँग्युलर मोमेंटम जो आहे त्या इलेक्ट्रॉनचा इंटिग्रल मल्टिपल असेल कशाचा, तर h बाय ट्वाइस पाय, किंवा याला आपण म्हणू mvr इक्वल्स टू nh डिवाइडेड बाय ट्वाइस पाय. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते जर तिथे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय ट्वाइस पाय तिथे असेल, किंवा mvr इक्वल्स टू nh डिवाइडेड बाय ट्वाइस पाय तिथे जर असेल, तर ते तिथे डिसाइड करणार आहे ती व्हॅल्यू की तो इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठल्या ऑर्बिट मध्ये, कुठल्या सर्क्युलर पाथ मध्ये जो आहे तो तिथे रिव्हॉल्व करेल. त्यासाठी हा फॉर्म्युला तिथे दिलेला mvr इक्वल्स टू nh डिवाइडेड बाय ट्वाइस पाय. mvr इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम. n that is a positive integer number, that is 1 2 3 4 and so on. h तुम्हाला माहितच आहे, that is Planck's constant, जे आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये बऱ्याच वेळा यूज केलेला आहे. पाय इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू nh डिवाइडेड बाय ट्वाइस पाय. या इंटिग्रल मल्टिपल मध्ये जर अँग्युलर मोमेंटम असेल एखाद्या इलेक्ट्रॉनचं, तर त्या व्हॅल्यू नुसार तिथे डिसाइड होणार इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठल्या ऑर्बिट मध्ये जो आहे तो रिव्हॉल्व करेल त्या पर्टिक्युलर ऍटमच्या. आता ते जे काही अँग्युलर मोमेंटम तिथे आपण कॅल्क्युलेट करणार आहे त्यांच्या व्हॅल्यूज कशा असायला पाहिजे, तर अँग्युलर मोमेंटम कॅन हॅव व्हॅल्यूज सच ॲज h बाय ट्वाइस पाय और ट्वाइस h बाय ट्वाइस पाय और थ्राइस h बाय ट्वाइस पाय और 4h बाय ट्वाइस पाय. या अशा असेल तरच तिथे त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होणार तिथे. बट दॅट व्हॅल्यूज कॅनॉट हॅव फ्रॅक्शनल व्हॅल्यूज. अँग्युलर मोमेंटमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फ्रॅक्शन मध्ये नसल्या पाहिजे. फ्रॅक्शन मध्ये म्हणजेच कशा, तर 1.5 h बाय ट्वाइस पाय, किंवा 1.2 h बाय ट्वाइस पाय, 0.5 h बाय ट्वाइस पाय. या अशा तिथे व्हॅल्यूज जर येत असेल तर त्या तशा नसायला पाहिजे. त्या व्हॅल्यूज कशा पाहिजे आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन मूव्ह करण्यासाठी, तर त्या अशा h डिवाइडेड बाय ट्वाइस पाय किंवा ट्वाइस h डिवाइडेड बाय ट्वाइस पाय. म्हणजेच काय, तर तो जो n आहे यांची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह इंटिजर नंबर जो आहे तो तिथे पाहिजे, दॅट इज 1 2 3 4. ओके, सो अबाउट दी रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ए पर्टिक्युलर ऑर्बिट याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते इथे या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये जे आहे ते तिथे निल्स बोरनी जे आहे ते तिथे केलं. सिंपल वर्ड मध्ये, इलेक्ट्रॉन्स कॅन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट्स इन विच angular momentum, that is mvr of electron, is integral multiple of h by twice pi, that is mvr equals to nh divided by twice pi. Now the next postulate of Bohr's atomic model. Next postulate मध्ये बोरने काय सांगितलं, तर ते जे ऑर्बिट्स आहेत ॲटमच्या सेंटर मध्ये जो आहे तो न्यूक्लियस असतो, विच हॅज पॉझिटिव्ह चार्ज. देयर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. देन या न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये एका पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ मध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करतात. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करतात आणि याच सर्क्युलर पाथला आपण ऑर्बिट्स म्हणतो. त्याबद्दलच त्यांनी त्याच्या नेक्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये जे आहे ते तिथे सांगितलेलं आहे, दॅट द ऑर्बिट्स इन विच इलेक्ट्रॉन्स कॅन रिव्हॉल्व, the orbits in which electrons can revolve are known as stationary orbits. हे जे सर्क्युलर पाथ आहे ज्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करत आहेत, यांना म्हणायचं स्टेशनरी ऑर्बिट्स.
They are known as stationary orbits. Why they are known as stationary orbits? त्यांना stationary orbit का म्हणतो? That is only because in these orbits, energy of electrons is always constant. त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिव्हॉल्व करतात, इथे हे जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहेत अराउंड धिस न्यूक्लियस, तर हे रिव्हॉल्व जेव्हा करतात एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये, तेव्हा त्यांची एनर्जी जी आहे ती कशी असते? कॉन्स्टंट. इट रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन दे रिव्हॉल्व अराउंड ए न्यूक्लियस इन ए फिक्स्ड ऑर्बिट. That's why these orbits are known as stationary orbits. या ऑर्बिट्सला आपण काय म्हणणार? These are known as stationary orbits. Then next postulate मध्ये काय सांगितलं तिथे की each stationary orbit is associated with definite amount of energy. हे जे ऑर्बिट्स आहेत, ज्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ऍक्च्युअली रिव्हॉल्व होत आहेत, तर त्या प्रत्येक ऑर्बिटला जे आहे स्पेसिफिक अमाउंट ऑफ एनर्जी जी आहे ती इथे असते. इट कंटेन्स स्पेसिफिक अमाउंट ऑफ एनर्जी. ईच ऑर्बिट जो आहे तो तिथे त्याला काहीतरी एनर्जी जी आहे ती त्याच्यामध्ये असते. एक डेफिनेट क्वांटिटी मध्ये एनर्जी जी आहे ती तिथे प्रेझेंट राहते. ओनली बिकॉज ऑफ दॅट दीज ऑर्बिट्स, आपण हाफ स्ट्रक्चर इथे जे आहे ते काढत आहे. सपोज दीज आर ऑर्बिट्स. In these orbits, electrons revolve in a particular way with fixed amount of energy. So म्हणून या स्टेशनरी ऑर्बिट्सला जे आहे ते इथे आपण एनर्जी लेवल सुद्धा म्हणतो. These are also termed as energy levels. याला आपण काय म्हणतो? एनर्जी लेवल्स. So we have various energy levels here. किंवा आपल्याला इथे ऍटमच्या सेंटर पासून वेगवेगळ्या इथे एनर्जी लेवल्स किंवा ऑर्बिट्स किंवा स्टेशनरी ऑर्बिट्स जे आहेत ते इथे दिसतात. जसं जसं आपण सेंटर पासून दूर जाणार, as we move away from the center, the energy of these orbits get higher and higher, get increases. जसे जसे आपण सेंटर पासून जे आहे ते मूव्ह करणार अवे फ्रॉम दी सेंटर, तशी तशी या एनर्जी लेवल्सची जी एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होत जाणार तिथे. सो ह्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत किंवा हे जे स्टेशनरी ऑर्बिट्स आहेत, बोरनी काय केलं? त्यांना नंबर्स जे आहेत ते तिथे दिले. सो न्यूक्लियसच्या नियरेस्ट जो काही ऑर्बिट आहे किंवा जे एनर्जी आहे त्याला त्यांनी नंबर दिला. दॅट इज 1, then 2, 3, 4, 5 and so on. These are circular path in which electrons revolve. Or they also number by using alphabets. त्यांना अल्फाबेट्स यूज करून सुद्धा नंबरिंग जे आहे ते करण्यात आले. लाईक फर्स्ट वन इज के, देन एल, देन एम, देन एन, देन ओ अँड सो ऑन. सो एनर्जी लेवल्स किंवा जे स्टेशनरी ऑर्बिट्स आहेत त्यांना नंबरिंग तिथे देण्यात आली. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. किंवा अल्फाबेट्स लाईक के, एल, एम, एन, ओ, के पासून तिथे स्टार्ट केलं. सो स्टेशनरी ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट और फर्स्ट एनर्जी लेवल डिनोटेड बाय के. Second energy level denoted by L, third that is M, fourth by N and fifth by O and so on. असे अल्फाबेट्सने तिथे डिनोशन्स जे आहेत त्या एव्हरी एनर्जी लेवलला किंवा एव्हरी ऑर्बिट्सला जे आहे ते तिथे करण्यात आलं. अनदर मेथड कुठली यूज केली तर डायरेक्टली होल नंबर, दॅट इज 1, 2, 3, 4 पॉझिटिव्ह इंटिजरने तिथे नंबरिंग जे आहे ते तिथे केली. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. सो या एनर्जी लेवल्स मध्ये काय डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तिथे? इलेक्ट्रॉन्स. अँड दे रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. देअर एनर्जी इज कॉन्स्टंट वेन दे रिव्हॉल्व इन ए फिक्स ऑर्बिट. हे त्यांनी त्याच्या या फोर्थ आणि फिफ्थ पॉस्च्युलेट मध्ये जे आहे ते तिथे एक्सप्लेन केलं. देन दी
last postulate of this theory, that is the emission or absorption of energy. The emission or absorption of energy in the form of photon can only occur when electron jumps from one stationary state to another stationary state. काय दिलेलं आहे तिथे तर एनर्जी इमिशन और एनर्जी ऍब्सॉर्प्शन जे आहे इन द फॉर्म ऑफ फोटॉन हे केव्हा तिथे होणार तर ज्या वेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जम्प करतील फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर एनर्जी लेवल, फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल और वाइस वर्सा फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. असे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह करतील तेव्हा त्याच कंडिशनला काय होणार तिथे तर इमिशन और ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. इट टेक्स प्लेस when energy jumps from one energy level to another energy level in that stationary orbits. So that's why आपल्याला इथे इझिली एक इक्वेशन जी आहे ती तिथे भेटते, दॅट इज डेल्टा ई इक्वल्स टू ई हायर मायनस ई लोअर. जो काही इमिशन तिथे होणार म्हणजे एनर्जी चेंज होणार, जे काही ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी तिथे होणार म्हणजे एनर्जी चेंज झाला तिथे, एनर्जी चेंज दॅट इज डेल्टा ई. चेंज इन एनर्जी ज्याला आपण म्हणतो दॅट इज डेल्टा ई. दिस इज डेल्टा साइन, दिस इज ई. सो चेंज इन एनर्जी इक्वल्स टू ई हायर मायनस ई लोअर. चेंज इन एनर्जी काढायचं असेल तर आपण काय करणार तिथे कुठला फॉर्म्युला यूज करणार, एनर्जी ऑफ हायर लेवल मायनस एनर्जी ऑफ लोअर लेवल किंवा एनर्जी ऑफ N2 दॅट मीन्स हायर लेवल अगेन मायनस एनर्जी ऑफ N1 दॅट मीन्स लोअर लेवल. यालाच आपण म्हणणार एनर्जी ऑफ क्वांटम. अँड एनर्जी ऑफ क्वांटमचा एक अनदर एक फॉर्म्युला आपण प्लँक्स क्वांटम थेअरी मध्ये पाहिला होता, दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू एच. सो सिंपल असा पॉइंट जो आहे तो तिथे नील्स बोरने जो आहे तो त्याच्या थेअरीमध्ये जो आहे तो एक्सप्लेन केला, दॅट इज अबाउट द इमिशन और ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. हे जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत आहेत इन दीज ऑर्बिट्स और स्टेशनरी ऑर्बिट्स किंवा एनर्जी लेवल्स, तर ते रिव्हॉल्व करतात एका फिक्स पर्टिक्युलर एनर्जी लेवल मध्ये किंवा फिक्स ऑर्बिट मध्ये. बट इमिशन और ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी तिथे जर व्हायचं असेल तर कंडिशन कुठली पाहिजे तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन जम्प करतात फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल और फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, या कंडिशन मध्येच तिथे काय होऊ शकते तर देर इज अ इमिशन दॅट मीन्स लिबरेशन ऑफ एनर्जी, रिलीज ऑफ एनर्जी और ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. त्या कंडिशन मध्येच एनर्जी जी आहे ती इमिट होणार किंवा ऍब्सॉर्ब होणार इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि ती एनर्जी जी आहे ती किती इमिट झाली म्हणजे किती रिलीज झाली किंवा किती ऍब्सॉर्ब झाली हे कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आपण यूज करणार त्याला आपण म्हणणार चेंज इन एनर्जी दॅट इज डेल्टा ई इक्वल्स टू एनर्जी ऑफ हायर लेवल मायनस एनर्जी ऑफ लोअर लेवल. अनदर फॉर्म मध्ये त्याला आपल्याला लिहिता येते दॅट इज ई N2 मायनस ई N1 और यालाच आपण म्हणणार एनर्जी ऑफ क्वांटम. यालाच काय म्हणणार आपण एनर्जी ऑफ क्वांटम. आणि एनर्जी ऑफ क्वांटमचा एक अनदर फॉर्म्युला सुद्धा तिथे आहे दॅट इज एच. सो ओव्हरऑल दिस इज अवर बोर्स ऍटॉमिक मॉडेल. ही झाली एक इम्पॉर्टंट ऍटॉमिक थेअरी दॅट इज बोर्स ऍटॉमिक थेअरी किंवा बोर्स ऍटॉमिक मॉडेल.